उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे याचं स्पष्ट एक उदाहरण आणि पुरावा देऊन टाकलेला आहे। पण त्याचबरोबर एक स्पष्ट करून टाकलं आहे की 2019 ला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री बनायचं ठरवलेलं होतं। उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्रजी फडणवीसजींनी मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री साठी ट्रेनिंग देतो, बनण्याची ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात जातो। उद्धव ठाकरे किती मोठा खोटारडा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा। जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही, बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो, ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही, वडिलांना सांभाळता आलं नाही, रक्ताची नाती सांभाळता आले नाही, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा। उद्धव ठाकरे पेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे अशा पद्धतीचं वक्तव्य करतील असं लहान मुलाला पण विश्वास या वाटणार नाही। अरे ज्या आदित्य ठाकरेला तुम्ही मुख्यमंत्री बनवतो किंवा बनवणार होतो असं तुम्ही बोलता, ज्याला त्याचं अजूनपर्यंत लग्न विचारता ठरत नाही, मुलाशी काय मुलीशी करायचं हे अजूनपर्यंत अंदाज येत नाहीये, ज्याला साधं आपल्या कोण कंपनीमध्ये कारकून ठेवणार नाही, ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या 5 लोकांना उभं केलं नाही, ज्यांना शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही, त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री बनवणार होते। याचा एवढाच अर्थ होतो